राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्या विरोधात आक्षेपार्ह, अश्लील आणि अपमानास्पद पोस्ट करणाऱ्यांच्या ती अंगलट आली आहे। ही आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्या 2 जणांना अटक करण्यात आली आहे। या प्रकरणी आकाश दिगंबर डाळवे वय 30, तो मूळचा सोलापूरचा आहे, याला मोहोळ पोलीस ठाण्याच्या हद्दीतनं ताब्यात घेण्यात आलंय। तर अविनाश बापू पुकळे वय 30, तोही मूळचा सोलापूरचा, पण याला पुण्यातल्या उरळी कांचन इथून बेड्या ठोकण्यात आलाय। आता हे नेमकं प्रकरण काय होतं ते आधी जाणून घेऊया। राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष असलेल्या रुपाली चाकणकर यांच्या विरोधात फेसबुकवरील राजकारण महाराष्ट्राचे या पेजवरनं जाणीवपूर्वक आक्षेपार्ह पोस्ट वारंवार करण्यात येत होत्या। या प्रकरणी आयोगाकडनं पोलिसांकडे तक्रार दाखल करण्यात आली होती आणि त्यानंतरच पोलिसांनी कारवाई करत अनेकांना चौकशीसाठी ताब्यात घेतलं होतं। पोलिसांमध्ये तक्रार दाखल केल्यानंतर या तक्रारीनुसार कारवाई करत पोलिसांनी 2 आरोपींना अटक केली आहे। पोलिसांकडनं मुंबई सायबर इथे गुन्हा सुद्धा या प्रकरणी दाखल करण्यात आला होता। या दोन्ही आरोपींना आज मुंबईतल्या गिरगाव इथल्या मेट्रोपॉलिटन कोर्टात हजर करण्यात आलं। यापूर्वी सुद्धा या प्रकरणात एकूण 9 आरोपींना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आलंय आणि त्याचा तपास अधिक सुरू आहे। अखेर अविनाश पुकळे आणि आकाश डाळवे यांना अटक करण्यात आली आहे। पुढील तपासही सुरू आहे। खरं तर यापूर्वी देखील अनेकदा वेगवेगळ्या विषयांवरून राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्याबाबत आक्षेपार्ह टीका करण्यात आली होती आणि त्यावेळी देखील आरोपींवर कारवाई करण्यात आली आहे। राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा असलेल्या रुपाली चाकणकर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या आहेत आणि त्यामुळे बऱ्याचदा कुठल्याही सामाजिक विषयाबाबत त्या जेव्हा समाज माध्यमांवर काही पोस्ट करतात त्यावेळी त्यांच्यावर टीका करण्यात येते। अशीच आक्षेपार्ह आणि अश्लील टीका करणाऱ्यांच्या विरोधात आता पोलिसांनी कारवाई केली आहे। पुण्याहून अश्विनी जाधव केदारी, लोकमत व्हिडिओ। या व्हिडिओबाबत तुमचं म्हणणं काय हे कमेंट करून नक्की आम्हाला कळवा। हा व्हिडिओ जर तुम्ही YouTubeवर बघत असाल तर लोकमतचं YouTube चॅनल सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जर तुम्ही फेसबुकवर बघत असाल तर लोकमतचं फेसबुक पेज लाईक आणि फॉलो करायला विसरू नका। पुण्याहून अश्विनी जाधव केदारी, लोकमत व्हिडिओ।